पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। जनता हायस्कूल इथं 32 वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची एक दिवसाची शाळा। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील जनता हायस्कूल इथं एसएससी बॅच सन 1992 ते 1993 या शैक्षणिक वर्गात शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 32 वर्षांनंतर जनता हायस्कूल चिमठाणे इथं व उर्वरित कार्यक्रम हा पेडकाई माता मंदिर येथील सभागृहात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत एक दिवसीय शाळा भरवण्यात आली। सदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक जयम मराठे व शिक्षक वृंद, माजी मुख्याध्यापक DR पाटील, AD गिरासे, नेरकर सर, AS गिरासे, सेंदाणे सर, VR गिरासे, बुवा सर, नेवाडे सर, कोळपकर सर, इंदासराव सर, पीडित धनगर, अहिराव सर, ढिवरे सर, विलास कोळपकर, जयसिंग गिरासे, राजेंद्र बागुल आदी गुरुजन वर्ग उपस्थित होते। सकाळी 9 वाजता सर्व माजी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात जमत शाळेची बेल वाजवण्यात आली। इंदासराव सरांनी हातात छडी शिट्टी घेत प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहण्याचं सांगितले। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रार्थना व राष्ट्रगीतानंतर माजी विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश करत माजी मुख्याध्यापक AD गिरासे यांनी मराठी विषयाची तासिका घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मोलाचं मार्गदर्शन केले। तासिका संपल्यावर पीडित धनगर व SH चौधरी यांनी शाळेच्या प्रांगणात खेळाची तासिका घेतली। त्यात माजी विद्यार्थ्यांनी खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल खेळाचा आनंद घेत एक दिवसीय शाळेचा आठवणींना उजाळा देत रममान होत मधल्या सुट्टीत प्रांगणात बसून अल्पोपहार झाल्यानंतर पेडकाई माता मंदिराकडे प्रस्थान करण्यात आले। तिथं सर्व गुरुजनांना व विद्यार्थ्यांना फेटा बांधण्यात आले। सर्व शिक्षकांचा हॉलमध्ये प्रवेश करतात सर्व विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले। कार्यक्रमा ठिकाणी जयम मराठे यांनी सरस्वती पूजन व माल्य अर्पण करून दीप प्रज्वलन केले तर सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पाहुबा धनगर यांनी केले व AD गिरासे, AS गिरासे, इंदासराव, सैंदाणे, DR पाटील आदी सर्व शिक्षकांनी अनुमोदित केले। श्रीमती सरला महाजन, मीना गिरासे, संगीता पाटील, कामिना पाटील, शिल्पा कोळपकर, ज्योत्स्ना गिरासे, संगीता पाटील, कल्पना कोळपकर, चित्रा गोसावी, मनीषा पाटील, भरती बागुल, सीमा बागड, रेखा पवार, सरला पाटील, मीनाक्षी पाटील तसेच विद्यार्थी पाहुबा धनगर, संजय बोरसे, राकेश जाधव, हरपाल गिरासे, सचिन उदगीरकर, कैलास पाटील, देवेंद्र गिरासे, किशोर माळी, सुरेंद्र गिरासे, बाजीराव माळी, विजय चौधरी, उदय बोरसे, राजेंद्र सोनार, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील गुरव, खेमचंद पाटील, प्रकाश कासार, विजय गुरव, रवींद्र बोरसे, विक्रम बोरसे, भारत गोसावी, सुनील पाटील, धनराज ठाकूर, मोहन पाटील, प्रमोद शिंपी इत्यादी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला परिचय देत आपल्या शालेय जीवनाचा अनुभव व्यक्त केला व शिक्षकांच्या हाताने माजी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, पुस्तक, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प असं आठवण म्हणून शाळेची देण्यात आली। शेवटी जयम मराठे सर यांनी अनुमोदित केले, हरपाल गिरासे यांनी आभार व्यक्त केले व सर्व माजी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले। प्रीती भोजन करून अतिशय आनंददायी वातावरणात एक दिवसीय शाळेची वेळेवर सुट्टी करण्यात आली। मुख्य संपादक जतीन बोरसे। मला कुंडायला दिलेले माझं माहेरचं नाव आहे सरला निंबा महाजन, हे माझं नाव आहे। मला बाकीचे ओळखत नाही, बाकीचे ओळख असतात पण माझा एक जाधव, नाना साळवे, हल्ली मुक्काम मुंबई। मी 18 वर्षापासून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे। आज कारण माझं हे क्षेत्र नाही जे पहिल्यापासून कमी होती आणि त्यात पोलिसांकडून स्टेजचा विषय झाला आणि हे जे वातावरण बघून आहे स्पीचलेस आहे ते आपण शब्दात मांडू शकत नाही। आमचे इंद्रराव सर असतील, नेवाड सर असतील, जे सर बोलतायत ना त्याच्यापेक्षा कितीतरी आहे जे आपण बोलू शकत नाही, जे बघितलं आणि सरांनी जे घडवलंय शॉर्टकटमध्ये बोलतो कदाचित माझे शब्दांकन इकडे तिकडे होते जे संस्कार सर आमच्यावर पडलेले त्यात आम्ही मुंबईसारख्या मेगा सिटीमध्ये अजून सुद्धा विसरलो। आज माझी मित्रांनी मला कधीतरी टाकलं ग्रुपमध्ये बघा पोलीस मी त्यांना माझ्याकडे ट्रायल केलं आणि माझ्या मित्रांपेक्षा माझं शिक्षण मागं झालेलं आहे पण मला नोकरी लागली नाही, परंतु मी त्या शिक्षणाबरोबर माझ्या लाईफमध्ये माझ्या मुलांसाठी किंवा माझ्या सर्व परिवारासाठी त्याचा उपयोग करणार आहे। आज तुम्ही तर शाळा सोडून चालले गेले
गावात मी आहे आणि मी आज सुद्धा शाळेमध्येच आहे असं मला वाटतं. सरांना माहिती आहे मी कधी मान वर करून चालत नाही. सरांना आज मी गावात मी पायरी बसून जेव्हा उतरतो घरातून, मी सरांच्या गल्लीत राहतो किंवा सर माझ्या गल्लीत राहतो. घरातून उतरल्यानंतर पहिले निंबासराव सरांचं घर, लगेच रायराव सरांचं घर, पुढे गेलं सर या पोटात त्याला काही निर्णय. त्यानंतर या निसर्गरम्य वातावरणात आपण आलो. आपला कार्यक्रम चालू आहे. हे जे तीर्थक्षेत्र आहे, ज्यांनी निर्माण केलं, ज्यांनी जीर्णोद्धार केला, त्यांचं स्मरण करणे गरजेचं आहे. सार्वेकर स्वर्गीय नानासाहेब सत्तरसिंह भूमानसिंह गिरासे यांचं आजच्या भेटीला मी आमची आई आमचा काका बाबा विचारत नाही तुमची तब्येत कशी. आम्ही आलो एकमेकांचे केस कुठे इतकी चौकशी केली एकमेकांनी. हा आनंद याच्यापेक्षा जास्त नाही. दुसरी गोष्ट की तुम्ही हे जे नियोजन केलं, पहिली मानवंदना विद्या मंदिराला दिली आणि या नैसर्गिक वातावरणाचा प्रोग्राम अरेंज केला, हे सुद्धा फार त्याचं काम आहे. नाही तर कुठे चार चांगल्या टाकल्या पाठ या पिवळ्या कुठल्या पुढे टेबल पुढे त्या कार्यक्रमाला सोडून असे कार्यक्रम मी अनेक पाहिले, मी स्वतः अरेंज केलेले. परंतु आजच्या सारखा कार्यक्रम सांगितलं. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.